तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत। यावेळी महिला दिनाचं औचित्य साधत सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या महिलांकरता लवकर या लवकर जा अशी योजना जाहीर झाली आहे। याबाबतचा GRही जारी करण्यात आला आहे। तर वैद्यकीय कारणास्तव महिलांना प्रसूतीची रजा 1 वर्षापर्यंत मिळेल असं सुनेत्रा पवार यांनी जाहीर केलं आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे। मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे। शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 हे विधेयक राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवले होते। मात्र 1 जुलै 2024 पासून भारतीय न्यायसंहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे। पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे। त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करेन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।